हरि वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोध जनस्य जांगुलिकायमाने संसारहालाहलं मोहशान्त पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्वसंतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री भगवान वाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर् न चाक्रियः। भगवद्गीता 6वा अध्याय जो योगाचा अध्याय आहे तो सुरू करतो। याचं महत्व कुणालाही समजण्यासारखं आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही प्रगट केलेलं आहे ते सगळ्यांच्या वाचनात आलेलं नसेल। अनेक व्यक्तींनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे भगवद्गीतेवरती। पण गुरुदेव रानडेंनी असं एका ठिकाणी नमूद केलेलं आहे, ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरचं सर्वश्रेष्ठ भाष्य आहे आणि त्या भाष्यापुढे इतर भाष्य आहे। आणि त्यांनी असं स्वच्छ म्हटलंय, शांकर भाष्यासहित सूर्याच्या पुढे काडवाती सारखे आहे। ज्ञानेश्वर एक विद्वान व्यक्ती जी संतत्वाला पोचलेले साधना करून गुरुभक्त पण आहे। उगीच कोणतरी काहीतरी बोलतंय असं नाहीये, खूप जबाबदारीने बोललेलं। त्यामुळे जसं जसं ज्ञानेश्वरी बघायला लागतं तसं असं ते लक्षात येतं गीता आणि त्याला धरून ज्ञानेश्वरी असं जेव्हा आपण बघतो तेव्हा ते लक्षात येतं। आता 6वा अध्याय हा विशेष अध्याय आहे आणि तो विशेष अध्याय आहे हे ज्ञानेश्वर महाराज कसं व्यक्त करतात हे बघितल्यानंतर अंगावरती रोमांच आहेत। मग रायात म्हणा संजय तोची अभिप्राव अवधारी जो श्रीकृष्ण सांगते आता जो योगरूप अभिप्राय जो श्रीकृष्ण आता सांगतायत तो अवधारी जो म्हणजे नीट लक्ष देऊ नाही। आणि मग एकदम स्फूर्ती सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला लागे नारायणे तेचे अवसरी पाहुणे पातलो आम्ही। अर्जुनाच्या साठी म्हणून नारायणाने ब्रह्मरसाचं पारणं फेडलं आणि आम्ही सहज तिथं पाहुणे म्हणून त्याच वेळेला गेलो। पाहुणे म्हणून कुठं जायचं हे पण कळलं पाहिजे। आम्ही तिथं पाहुणे म्हणून गेलो आणि मग तो सगळा प्रसाद आम्हाला मिळाला। कारण खरं तर वस्तुतः काही देखील कारणच नव्हतं। कृष्णाने अर्जुनाला परस्पर गीता सांगून मोकळा झाला असता, पण व्यासांनी योजना करून ठेवली की धृतराष्ट्राला तू सांग तो वृत्तांत, आणि त्यांनी ती विशेष शक्ती दिली म्हणून मी ऐकू शकलो।
आणि तुलाही सांगतोय, म्हणजे आपण दोघं पाहुणेच आहोत तिथे. हा पक्काच पाहुणा होता, परंतु याला किती उचंब येत. कैसे दैवाची थोरी नेणीले, हे दैव किती थोर आहे ते काही सांगता येत नाही. जसे तहानलं आहे कोणतरी, खूप तहान लागले, खूप तहान लागले, आणि कोणीतरी प्यायला देऊ पाणी म्हणून, आणि तो पिता पिता त्याला असं लक्षात आलं की जी चव जरा वेगळी लागते बरं का. मग ते छानच लागते, पाण्यापेक्षा छान लागते, काय आहे कोणाष्ट. तो पाहिलं चव घेऊन, नंतर लक्षात आलं अमृत आहे. ज्ञानेश्वर महाराज, कैसे दैवाचे थोरी नेणीजे, जैसे तहान नेल्या तो ये सेवीजे, की त्याची चवी करून पाहिजे, तो अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा, म्हणजे धृतराष्ट्र आणि संजय, तसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले. आड गिरायकी काही गोष्टी घेतात, मग तो त्याचा दंगा वेळेपर्यंत तो मध्यस्थ करून आडगिरायकी काही गोष्टी घेतात एकदम स्वस्तामध्ये. आणि हे आडगिरायकी आम्हाला काय मिळालं, परमात्मा तत्व मिळालं. जे आडमुठी तत्व फावले, तेव्हा धृतराष्ट्र म्हणतले, हे न पुसे तुझे. तुला मी हे विचारलं, तू मला फक्त एवढं सांग की माझे जिंकणार का पांडूचे जिंक, बा. त्याला दुसरं काही कळत. तयार संजयला येणे बोले, राजाचे हृदय सजवले. म्हणजे त्याला थोड्या तेवढ्या शब्दांनी राजाच्या अंतःकरणात मनात काय चाललंय हे कळून गेलं. म्हणजे त्याला काही गमलं नाही याचं. जे अवसरी आहे घेतले कुमारांची, या आपल्या पोरांच्याच मोहामध्ये ते गुंतून गेलेले. भगवद्गीतेवरती भाष्य करताना हे सगळे युद्ध कुणामुळे निर्माण झालं ते पहिल्या ओळीत ज्ञानेश्वर महाराजांनी, तरी पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसितो, संजय सांगे मातो कुरुक्षेत्राचे. बास, पुत्र स्नेह मोहितो याच्यामध्ये सगळं आलं की हा सगळा उपद्रव कशामुळे निर्माण झाला, धृतराष्ट्राच्या पुत्रमोहामुळे निर्माण. काही जण त्याच्यावर भाष्य केलं नाही, पण तेवढ्या याच्यामध्ये सगळं सांगून गेलं इतिहास. तसं इथं त्याला झटकन कळून, संजय बुद्धिमान आहे त्यामुळे त्याला ते कळूनच गेलं की हे अजून पोरांच्या मध्ये अडकलेले. आणि पोरं पण लहान नाही आहेत, लहान पोरं अडकले असते झाला. हे जाणवले मनी हसला. ज्ञानी माणसांनी आपल्याला हसावं, असं आपण वागू नये. हे जाणवले मनी हसला, म्हणे म्हातारा मोहे नाशला. हे ज्ञानेश्वर महाराज लिहित आहे, म्हातारा मोहे नाशला, एरवी बोलू तरी भला, जाहला अवसरी ये. हा काय युद्धाचा अवसर, पण या ठिकाणी काय बोलणं झालं, सोडून दिलं त्याने झटकन. हे एक शिकवणं आहे ज्ञानेश्वर महाराजांचं की अशा रीतीने आम्हाला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण घरच्या लोकांना नाही, सोडून दे. इथं जो राजा आहे हा त्याच्या सेवेमध्ये आहे आणि तो सांगता तुला विचारलेलं नाही, मग हा एकदम निरोज काही होत नाही, त्याने त्याला सोडूनच दे. कोणी का असे ना, भगवान श्रीकृष्ण बोलतात बास, तीच गोष्ट महत्वाची. हे ज्ञानेश्वर महाराज जाता शिकवत आहेत की नाही, सोडून देतात. तो कुठेही असं नंतर काय करावं आता, राजालाच जाऊन दे ना. तो जर का बरोबर येणार असेल तर त्याचा हात दगडात धरता, नाही तर सोडलाच पाहिजे. आणि मानसिक दृष्टीने, प्रत्यक्ष नाही.
तरी ते तैसे कैसे मी होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जातंद्या कैसे पाहिल, जन्मांनाच आहे त्याला कसं दिसेल बरं. तेवीची येरू रोषू घेईल म्हणून बी आहे. परंतु याला जास्त सांगण्यात काही अर्थ नाही, म्हणून तो त्याला काही अजून ती वर्णन करत नाहीये की काय आपलं दैव आहे वगैरे. म्हणजे आपण चित्ती आपुला निकया करी संतोषला, पण आपल्या मनामध्ये तो विलक्षण आनंद आहे. जे तो संवाद फावला, अरे काय कमी महत्वाची गोष्ट आहे काही की संवाद फावला म्हणजे प्राप्त झाला. श्रीकृष्णार्जुनाचा संवाद ज्याला प्राप्त झालेला आहे ती काही लहानसण गोष्ट नाही. आणि त्याच्यामध्ये हा 6वा अध्याय त्याने आनंदाचे आणि धालेपण हे दोन्ही गोष्टी एकत्र आहे. आनंद आणि तृप्ती. धालेपण म्हणजे तृप्ती, आनंदाची तृप्ती झाली. एकदा अजून एक प्रसंग होता की अंबुराव महाराजांच्या समोर हा प्रश्न निघाला होता की शांती तृप्ती ही महत्वाची गोष्ट आहे का आनंद ही जास्ती महत्वाची. म्हणजे जास्ती महत्वाचं काय, आनंद का शांती किंवा तृप्ती. तर त्याच्यावरती अंबुराव महाराज म्हणले पोटभर नाम घेतलं की आनंद होतो, आणि आनंदाने पोट भरलं की तृप्ती होते. हे सांगण्याची पद्धत आहे का की आनंदाने पोट भरलं की तृप्ती. तसं इथं सांगतायत आनंदाचे जे धालेपणे, आनंदाची तृप्ती. आनंदाचे जे धालेपणे साभिप्राय अंतःकरणे. आता आदरसे बोलणे घडेल तया. साभिप्राय अंतःकरणे म्हणजे त्याचा अभिप्राय. अंतःकरण असं ऐकत नाहीये, ते प्रतिक्रिया पण देत आहे, त्याला ते कळत आहे. आणि मग त्याचा वैशिष्ट्य सांगतात. तो गीते माझी षष्टीचा प्रसंग असे आयणीचा वैशिष्ट्यपूर्ण. आयणीचा 6व्या अध्यायाचा प्रसंग हा वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग आहे. जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये 6व्या अध्यायाचं महत्व या एका ओळीमध्ये संपूर्ण जरी सांगितलंय की देव दानव जे समुद्रातले रत्न काढण्याच्यासाठी म्हणून मंदराच्या ते घुसळत होते समुद्रामध्ये. आणि मग ते घुसळत असताना एक एक रत्न बाहेर पडली. ती जी रत्न बाहेर पडली त्याच्यामध्ये लक्ष्मी पण त्याच्यामधलीच आहे, चंद्र पण त्याच्यामधलाच आहे, अनेक रत्न बाहेर पडली 14. आणि ते झाल्यानंतर शेवटी ज्या वेळेला अमृत बाहेर आलं त्यावेळेला ते घुसळणं थांबवलं, कारण की त्याच्यासाठीच चाललेलं होतं. तसं गीतेमध्ये हा अध्याय संपूर्ण विचारमंथन करून पाहता अमृतासारखा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अमृत तत्व जे मी, त्याचं जे शुद्ध स्वरूप जे बदलणारं नाही, शाश्वत आहे, चिरंतन आहे, ते समजून कसं घेता येईल याचं ज्ञान. आणि त्या ज्ञानाच्या साठी असलेला जो योग की तो काय प्रयोग केल्यानंतर हे ज्ञान मला प्राप्त होईल. म्हणून योग काय आहे, प्रॅक्टिकल आस्पेक्ट ऑफ नॉलेज. आणि ते झाल्यानंतर अजून काही लोक अनुभूती आल्यानंतर काही लोक आहे तीच गोष्ट 6व्या अध्यायामध्ये कशी येईल ते सांगितलंय. म्हणून क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. तसा हा 6वा अध्याय किती महत्वाचा आहे सांग. तसे गीतार्थाचे सार, विवेक सिंधूचे पार, विवेक सिंधूचं पहिलं तीर
त्याच्या पलीकडे आता काही नाही. विवेक सिंधूचे पार नाना हे काही वर्णन पूर्ण नाही. योग विभव भांडार, योगाचं वैभवाचं भांडार उघडलंय का? ते जवळ काही भगवंतांनी उघडून दाखवलं की हे योगाचं वैभवाचं भांडार आहे, प्राप्त करून घे. नाही नुसतं ते उघडलेलं आहे म्हणून तर तुला प्राप्त नाही होणार, तुला ते प्राप्त करून घ्यायला लागेल, थोडंसं तरी करायला. समर्थांनी पण एका ठिकाणी म्हटलं की सगळं काही आहे, भांडारा गृहे अडकली, भांडार गृहे भरली, तरी दिसती अडकली, हाताने येता किल्ली, सर्व ही अप्राप्य. हातात किल्ली नाही आले तर ते भांडार गृह भरलेले पण अडकली, हाताने येता किल्ली, सर्व ही अप्राप्य. मग आता किल्ली कुठली? सद्गुरु कृपा त्याची किल्ली. जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरा. व बुद्धी प्रकाश होणे, प्रकाशित होणे, बुद्धी प्रकाशली हे सद्गुरु कृपेचं महत्व. मग आता मिळालंच की नाही? त्याच्यावरती पण एक प्रसंग आहे, रामकृष्णांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे की हे सगळं वैभव आहे आतमध्ये, भांडारगृह भरली, हातामध्ये किल्ली पण आहे. आता म्हणले हातामध्ये किल्ली आहे ते मी उघडीन आणि ते सगळं भांडार हस्तगत करून घेईन. हातामध्ये किल्ली आहे ती सगळी त्याला लावेन, उघडीन आणि भांडार हस्तगत करून घेईन. असं जर म्हणत बसला तर ती किल्ली हातात आणि ते तिथंच असं होईल. मग शेवटी असं आहे की ते तुमच्या समोर आहे पण तरी हात तिथे पोचले पाहिजेत तुमचे, ते तुम्ही घेण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. पण योग विभव भांडार उघडले याचा अर्थ ते तुम्हाला प्राप्त झालं असं नव्हे. ज्ञानेश्वर महाराज जे आदि प्रकृतीचं विसवण आहे, आदि प्रकृती जिच्याने सगळं विश्व निर्माण होतं, त्याचाच देह आहे माझ्या अंतःकरण आहे त्या प्रकृतीचाच. पण त्या प्रकृतीच्या पलीकडे परमतत्व आहे आणि ते तत्व त्या ठिकाणी ज्या वेळेला चित्त विलीन होतं त्यावेळेला प्रकृतीची ती विसवणे म्हणजे विश्रांती होते. प्रकृतीचा निराश वगैरे असे शब्द वापरले जातात तत्वज्ञानामध्ये. पण निराश झाले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिला विश्रांती नको का, इतकं काम करते ते. प्रकृतीचं विसवण जे शब्द ब्रह्मासी, जे सगळं शब्द ब्रह्माने सगळं प्रगट होतं न बोलणे. शब्द ब्रह्म आता या ठिकाणी आल्यानंतर असं म्हणतं की आता पुढे याच्यानंतर नेती, नेती दोनदा म्हटलेलं आहे. म्हणजे स्थूल धारणा आणि सूक्ष्म धारणा दोन्हींच्यासाठी एकदा स्थूल धारणेसाठी नेती याचं वर्णन करता येत नाही आणि सूक्ष्मत्वासाठी नेती वर्णन करता येत. म्हणजे अणुरणीयान महतो महियान, म्हणजे ते किती सूक्ष्म आहे. एका एवढं आम्ही सांगितलं की अणुलाही अणु वाटावा इतकं सूक्ष्म आहे, पण त्याच्या पलीकडे पण आहे ते सांगता येत. महतो महियान, महानात महान जे असेल त्याला ते महान वाटावं एवढं व्यापक आहे, पण ते किती ते सांगता येत नाही. नेती म्हणजे शब्द ब्रह्म त्या ठिकाणी जाऊन पुढे वर्णन करत आहे पण न बोलणे. जेथे ते गीतावल्लीचे ठाणे प्रवाह, गीतावल्ली म्हणजे गीतारूपी वेल, तिचं जे मूळ खोड त्याच्यापासून प्ररोह पावे म्हणजे अंकुर फुटलेला आहे. त्याला एक नवीन चैतन्ययुक्त अंकुर फुटलेला आहे की नुसतं तत्वज्ञान नाही आहे. आता ते तत्वज्ञान प्रत्यक्षामध्ये मी अनुभव कसं शकेन हे या 6व्या अध्याय सांगितले. त्यामुळे या 6व्या अध्यायाचं तो अध्याय 6वा वरील साहित्याचा बरोबर आणि सुरेख साहित्य आहे त्याच्यावर, शब्दांचं सौंदर्य
अलंकार. सांगितलेलं म्हणून परिसावा चित्त देऊन, तो मी आता सांगतोय म्हणून थोडं चित्त देऊन ऐका. असं म्हणताना त्यांच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणात आनंदाच्या उत्सवाच्या लाटा फुटतात. जणू काही त्याच्यामधून शब्द उमटत आहेत. माझा मराठाची बोलो कौतुके, पण अमृताते ही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळवी. असे रसपूर्ण अक्षर, रसिकपणाने असा पण त्याचा अर्थ आहे. आणि रसपूर्ण अक्षरांच्या मध्येच रस. मुख्यतः या ठिकाणी ती गोष्ट रसिके अक्षर म्हणजे रसयुक्त अक्षर. आता त्यापुढे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत की या साहित्याचं 6व्या अध्यायाच्या मधल्या एकूण साहित्य, त्याचं सौंदर्य काय, त्याचं वर्णन. योगाचं वैभव तर आहेच आहे, पण साहित्यपूर्ण आहे. अनेक अलंकारांनी भाषा भेटलेली आहे. जे कोवलिकेचे जे पाडे दिसतील, नादींचे तरंग थोडे, अत्यंत त्या शब्दांच्या मध्ये इतकी कोवळीक आहे. कोवळीक आहे म्हणजे कुठेही तुम्हाला कसलीही जाणीव न निर्माण करून देता ते सरळ अंतःकरणामध्ये जातात. काही लोकांच्या मध्ये नाजूकपणा असतो. दारातून आतमध्ये आल्यानंतर ते समजत नाही, चोर नाही, साधे लोक, पण ते सहज आतमध्ये येतात. त्याच्यानंतर ती वावरताना पण कळत नाही. पण काय केलं होतं, वावरताना प्रत्येक पावला ढॅंग ढॅंग. इथे हे शब्द जे आहेत ते तुम्हाला कुठेही धक्का न लावता कोवळेपण आहे. अंधकरणात प्रवेश करते. काय काय डॉक्टरांचा इंजेक्शनचा हात, आता नुकतंच वाचलं काही बहुतेकांना इंजेक्शन देता येत नाहीत म्हणून, पण काय काय जणांचा का तो हात सहज असतो, त्यांचं इंजेक्शन देणं हलका असतो असं म्हणतात. कळतच नाही की सुई लागली. तशा प्रकारे हे शब्द तुम्हाला कुठेही जाणीव निर्माण न करून देता सरळ सरळ परिणाम जिथं करायचा त्या ठिकाणी जाऊन पोचतो. कोवळेपण शब्दांचं. आणि त्या कोवळेपणामध्ये आनंद देण्याची क्षमता आहे. आनंद देण्याची एवढी मोठी क्षमता त्या कोवळेपणामध्ये असणं, असं अंतराला स्पर्श करून सुख देणं, असं अंतराला स्पर्श करून सुख देणारं दुसरं कुठलं काय आहे. तर ज्या वेळेला संगीताचा नाद, वाद्यांचा किंवा आवाजाचा, त्याचे जे तरंग आहेत ते तरंग अत्यंत सुखावह होतात. कुठेही त्रास न होता. म्हणजे चांगलं संगीत असेल कानाला जातं, सुख होतं. कसं कानात जातं, कसं अंतःकरणात जातं, कसं सुख होतं, कसं तरंग निर्माण होतात काही कळत नाही. पण हे जे तरंग आहेत या शब्दांची कोवळीक पाहता या नादतरंगाचा कोवळेपणा कमीच वाटेल इतकेही कोवळीक. नादतरंग पण फिके पण. वेदे परिमळाचे बीक मोडे जयाचे, सुगंधाचं चित्त वेधून घेण्याचं सामर्थ्य. बीक म्हणजे सामर्थ्य. एकदम जाता जाता अनंताचा फुलाचा वास आला की एकदम लक्ष वेधलं जातं. आता सुगंधाच्यामुळे लक्ष वेधून घेण्याची जी सुगंधाची क्षमता आहे, सामर्थ्य आहे, पण या शब्दांचं लक्ष वेधून घेण्याचं सामर्थ्य इतकं आहे की ते सुगंध वगैरे आपण विसरून जाऊ. आणि याला सुगंध कसला आहे, या शब्दाला अर्थाचा सुगंध आहे. शब्द ज्या वेळेला कानावर पडले त्यावेळेला ते शब्द पाहिल्यावर असं वाटलं की नाही हे काहीतरी वेगळं सांगतायत, शब्द माझ्याशी बोलतायत, त्यांना काहीतरी सांगायचंय.
मग चित्त त्यांच्याकडे लक्ष देतं, मग ते त्याच्याशी बोलायला लागतात. अशा प्रकारे या 6व्या अध्यायाचे शब्द. आणि पुढे असं म्हणतात की ऐका, रसाळपणाची या लोभा की श्रवणाची होती जिभा. त्या अक्षरांचा रसाळपणा चाखावा म्हणून श्रवणच जे इंद्रिय आहे त्याच्या कानावरती ते शब्द पडल्यानंतर असं लक्षात आलं की खूप रसयुक्त आहे. मग तो रस चाखायच्यासाठी कानांना जिभा फुटले आणि एक जीभ पुरणार म्हणून अनेक जिभा. कारण ते जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये एवढा रस आहे की एका जिभेने ते पुढे पडणार नाही. सर महाराजांचं जेव्हा वर्णन चालू आहे त्यावेळेला असं वाटतं की आहा ऐकत राहावं, कोळे पडा ते शब्दांचं. बोले इंद्रिय लागे कळंबा एकमेका. 6व्या अध्यायाच्या शब्दांच्यामुळे इंद्रियांच्या मध्ये कलह निर्माण होतो, भांडण निर्माण होतं. सहज शब्द तरी विषय श्रवणाचा. शब्द खरं तर श्रवणाचा म्हणजे कानाचा विषय आहे. बरी रसना म्हणे रस हा आमचा. जी म्हणतो वेगळे हा रस आहे, ते कानाचा कुठला आलाय, आमचा आहे. रस हा आमचा. घ्राणाचे भाव जाय परिमळाचा, तो अर्थाचा सुगंध पाहून काळ तो नाक असं म्हणतं की हा आमचा विषय आहे, कारण याला सुगंध आहे. तोची होईल नवल बोलती रेखेची वाहणी. बरं इथं तरी ते सगळं कान जीभ नाक यांच्यामध्ये असा कलह होतो, पण इथं तरी ते सगळं संपेल की नाही, पण तसं संपतच नाही ते तो भांडण. कारण की कान नाक आणि जीभ झालं, पण डोळे राहिलेले आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात या काव्याची ठेवण, भाषेची सौष्ठवपूर्ण आकृती हे पाहिल्यानंतर डोळे म्हणतात अहो ही तर रूप सौंदर्याची खाण आहे, आमचा विषय. नवल रेखेची वाहणी म्हणजे त्याच्या शब्द मर्यादेची पद्धत ठेवण. देखता डोळा पुरो लागे दणी, ते बोलले ते उघडली खाणी रूपाची. हे रूपाची खाणच उघडलेली आहे, हे आमचाच विषय. बरं एवढं सगळं झाल्यानंतर स्पर्श तेवढाच एक राहिलेला आहे, पण याला काही शरीराने या शब्दांना स्पर्श करता येणार नाही. मग आता संपूर्ण पद उभारे ते तर मनची धावे बाहेर, बोलू बुजाई आविष करे अलिंगावया. तर या बोटांनी स्पर्श करण्याचा विषय नाहीये, पण हा शरीराला स्पर्श होत नसेल तरी मनाला स्पर्श होतो, आणि मनाला स्पर्श होतो त्यामुळे अजून स्पर्श व्हावा म्हणून ते मन अनेक हात उभारून त्याला आलिंगन देण्याच्यासाठी म्हणून धावतो. मग शब्दस्पर्श रूप रसगंध हे सगळेचे सगळे त्याच्यामध्ये प्रगट होतात, आणि त्याच्यासाठी कान मन डोळे जीभ नाक यांच्यामध्ये कलह होत. बरं असं जरी झालं तरी देखील ऐसे इंद्रिये आपुला लिया भावी झोंबती. एकाच आईला अनेक मुलं झोंबतात, तसं इंद्रिय या गीतेच्या शब्दाला 6व्या अध्यायातल्या झोंबतायत, हा आमचा आहे म्हणून. तशी इंद्रिय झोंबाझोंबी करताना काय होतं ते सांगतात की झोंबती परी तो सरसेपणाची बुजावी, जैसा एकला जग चेववी सहस्त्र करू. सगळ्यांना तो सारखंच बुजावी म्हणजे समजूत घालून शांत करतो. त्यांना हवं ते देतो, समजूत घालतो आणि शांत करतो. लहान पोरं असतात ना, त्यांना गप्प बसा असं म्हणतो, गप्प बसत नाही. त्यांना काय पाहिजे ते त्यांना द्यायला लागतं, समजूत घालायला लागतं, गप्प बसवायला लागतं. तशी सगळी इंद्रिय लहान मुलासारखी आहेत, आणि हा 6वा अध्याय तो त्यांना निरनिराळ्या गोष्टी देऊन समजूत घालून गप्प करतो. कसा सगळ्यांना एकदम गप्प करू शकेल, जसं म्हणले सूर्य सहस्त्रकरांनी सगळ्या जगाला चेतवतो, तसा हा 6वा अध्याय सगळ्या इंद्रियांना चेतना देतो.
म्हणजे हवा तो आस्वाद देतो. आणि शब्द सुद्धा असा आहे की सहस्त्र गुरु, अनेक हात आहेत त्याला, त्यावेळेला अनेक हातांनी अनेकांना सांभाळू शकतो. सूर्य जसा तसाच हा 6वा अध्याय. शब्दाचे व्यापकपण आपण असं विसरूनच जातो की आपलं काय चाललेलं आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांचा जो ओघ सुरू होता त्यावेळेला 6वा अध्याय चालला हे पण आपण विसरून जातो. शब्दाचं व्यापकपण पाहता दिसे असाधारण. शब्दाचं व्यापकपण केवढं आहे. किती गडबड झालेली असेल तरी गप म्हटलं की एकदम करू कारण सामर्थ्य. शब्दाचं व्यापकपण पाहता दिसे असाधारण. पाहतया भावज्ञ भावती गुण चिंतामणीचे. भावज्ञ असलं पाहिजे, त्या शब्दातला भाव ग्रहण करण्याची क्षमता असला तर त्याला असं वाटेल की हा शब्द चिंतामणीच आहे. चिंतामणी जे पाहिजे ते तुम्हाला देतो, पाहिजे ते देतो म्हणजे सर्व चिंता हरण करतो. संत चिंतामणीचा सहसा वापर करत नाही. समर्थाचं म्हणतात चिंतालेश नाही म्हणे कोण पुसे चिंतामणी. पण चिंतामणी हे काव्यकल्पना आहे की एक खडा आहे की ती तो मिळाल्यानंतर चेतना चिंतामणीचे गाव ज्ञानेश्वर महाराज संत एक आहे, चेतना चिंतामणीचे गाव. ते चिंतामणी म्हणजे पाहिजे ते देणार असा. तसं भावज्ञ जर का असेल तर या शब्दामधनं त्याला योग्य त्या गोष्टी मिळून जातात. पण तो भावज्ञ असतो. इतकं नमन सुंदर चाललेलं आहे, त्याचा भाव आपण बघतो म्हणून नाही ज्याला काही कळत नाही. इतकं सुंदर नमन झालं. ते एक जण म्हणतो की काय सुंदर नमन झालं. रात्रीच्या वेळेला पूर्वीच्या काळामध्ये ना ते नाटकं असत ना, त्या नाटकाच्या अगोदर नमन म्हणत सुंदर असायचं ते गाणं. आणि काय काय ते नमन इतकं रंगत असाय. आणि त्यावेळेला ते दिवे नव्हते, त्यामुळे ते काही मशाली वगैरे ते काही तेलाचे दिवे आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं काम एकाकडे दिलेलं असायचं. त्याला त्यातली त्या गाण्यातली वगैरे काही अक्कल नसायची. मग एकदम ते म्हणतो काय नमन सुंदर झालंय. काय नमनाला घडाभर तेल, नमनाला घडाभर तेल म्हणजे ते दिवे किती जाळत गेले तर तेल त्याला तेवढीच अक्कल आहे की तेल खूप झालं गेलं. भावज्ञ नसेल तर असं होतं. भावज्ञ पावती गुण चिंतामणीच. अशा प्रकारचे शब्दाचे व्यापकपण देखीचे असाधारण. पाहता या भावज्ञ पावते गुण चिंतामणीचे तया बोलांची ताटे बली. अशा प्रकारे शब्दांची मोठी ताट. या सगळ्या शब्दांची मोठी मोठी ताट केली. जसं की एक ज्ञान हे शब्द, आत्मज्ञान, साक्षात्कार, हे सगळे शब्द त्यांची मोठी मोठी ताट केली. आणि मग त्या ताटांच्या मध्ये कैवल्य रसे वगैरेली म्हणजे त्याच्यामध्ये कैवल्याचा रस वाढला. खूप भूक लागलेली असली सज्जनगडवरती तुम्ही जेवायला गेलात की तुम्हाला समजेल की ते खीर वाढलेली असले की हा नुसतं पाहून बरं. कैवल्य रसे वगैरेली, ओगराला हा शब्द त्याच्यावर झाला, वाढले यार. कैवल्य रसे वगैरेली मेजवानीच. शब्दांच्या मोठ्या ताटांच्या मध्ये कैवल्याचा रस वाढवून हे प्रतिपत्ती मी केली, ही मेजवानीच मी दिली. कुणाला? निष्काम असेल. जो निष्काम असेल त्याला ही मेजवानी. जो हातातलेला आहे त्याला मेजवानी नाही, बाहेर बसायचं, त्याला भीक मिळेल, मेजवानी मिळेल. शब्दांचं इतकं समजून आहे की जो हातातलेला असेल तो मागते त्याला भीक मिळेल, जो निष्काम आहे त्याला मेजवानी. हे प्रतिपत्ती मी केली, निष्काम असे. मग आता या ठिकाणी आता मेजवानी आता जेवायचं की नाही, मग जेवणाच्यासाठी म्हणून एक विशिष्ट प्रकाश योजना लागते.
पार्टी असली की मग त्या प्रकारचं लाईट वगैरे असायला लागतं. म्हणजे जशी जशी पार्टी असेल त्याप्रमाणे लाईट असते. मला एक मित्र होता, तर त्याने लालसर दिवे वगैरे ते लावले ते घरामध्ये. तर मी गेलो, म्हटलं काय लावलं वगैरे, काय नाही म्हणला, संध्याकाळच्या वेळेला वगैरे असं एकदम टॉप वाटत. म्हटलं निळा दिवा लाव आणि ध्यान करत जा. गंध झालं. त्या ठिकाणचे त्या प्रकारचे दिवे असतात. मेजवानी जी कैवल शब्दांच्या ताटामध्ये कैवल्याचा रस घेऊन हे निष्कामाला मेजवानी दिली, ही त्यांनी जेवायची कुठल्या प्रकाशामध्ये आत्मप्रभा नित्य नव्ही त्याची करून मी ठाण देवी. आत्मप्रभा म्हणजे आत्म्याची प्रभा, चैतन्याची प्रभा जी आतूनच उजळते आहे आणि ती नित्य नवीन आहे. नित्य आणि नूतन हा ज्ञानेश्वर महाराजांचा विशेष शब्द आहे. जे तत्व असतं ते नित्य असतं. कधीही जे नित्य असतं ते नूतन नसतं आणि जे नूतन असतं ते नित्य नसतं. पण इथं कसं आहे की आत्मप्रभा त्याच्यामधलं जे आत्मतत्व आहे ते नित्य आहे, पण त्याचा आविष्कार नेहमी नूतन असतो. आत्मप्रभा नित्य नवी त्याची करून ठाण देवी. जो इंद्रियात चोरून जेवी तयासीच हे पाहावे. इंद्रियांना चोरून जेवलं पाहिजे. कानाला कळलं नाही पाहिजे, डोळ्याला कळलं नाही पाहिजे, आतमध्येच मन गेलेलं आहे आणि ते तत्वाशी संबंधित होऊन राहिलेलं आहे. या सगळ्या इंद्रियांना ज्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात त्यांना त्याचं ज्ञान होत नाही. त्यांचे सगळे व्यापारच बंद करायला लागतील, त्यांच्याकडे लक्षच द्यायचं. इंद्रिय चोरून जेवे तयासीच हे फावे. ऐसे हळुवारपण जरी येईल, अशा प्रकारचा हळुवारपण येईल तरीच हे उपयोगा जाईल. आणि हे हळुवारपण म्हणजे तरी काय आहे? हळुवारपणा हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांना फार आवडतो. शारदीयचे चंद्रकळे शरद ऋतूच्या चंद्र प्रकाशामध्ये, शरद ऋतूच्या मध्ये चांदणं चांगलं स्वच्छ चांदणं पडलेलं आहे. शारदीयचे चंद्रकळे त्याच्यामध्ये त्या चंद्रामधनं कोवळे अमृतकण, अमृतकण सुद्धा हार्ड नको, कोवळे पाहिजे. शारदीयचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचती मने मवाळे चकोर तलगे. म्हणजे मृदू मनाची चकोर पक्ष्यांची पिल्लं, म्हणजे अजूनच मृदू. तैसे हळुवारपणे स्थिरावले अंधकरणे अतिलातोचे जाणे मानूये. म्हणजे इतक्या हळुवारपणाने, तसंच इथं तो पहिल्या अध्यायामध्ये बोललेला आहे, इथं आपण तोच हळुवारपण शब्द आणला. ऐसे हळुवारपण जरी येईल म्हणजे नाजूकपणाने अर्थ, त्या अर्थाची सूक्ष्मता, भावाची समृद्धी आणि काव्याचं सौंदर्य हे तिन्ही ग्रहण करण्याची क्षमता धक्काबुक्की न करता शांतपणाने. मग महेश्वर महाराजांनी एका एका अक्षराची जाणीव पाहता ते सुजाण श्रोते, असे एका एका अक्षराच्या मध्ये असलेलं ते सगळं जाणीव म्हणजे काय सांगतोय ते पाहता ते सुजाण श्रोते असं एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे. ती गोष्ट इथे नाजूकपणाने, म्हणजे नाजूकपणाने ग्रहण करण्याची अंतःकरणाची क्षमता म्हणजे हळुवारपण. हळुवारपण म्हणजे हळूहळू, म्हणजे दिवसाला एक ओवी किंवा महिन्याला 5 ओव्या वगैरे, हे हळुवारपण नाही. हळूहळू हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा हे लक्षात ठेवा. वेगाशी संबंधित बघायचं झालं तर त्या दृष्टीने त्याच्याकडे बघता येणार. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुले एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित टाके. कुठल्या वेळेला म्हटलंय? देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी जोंबे जैसा चांगले नरू केवी तैसा पावे वेगा. कसा माणूस एकदम झटकन तिथपर्यंत जाईल जसं उड्डाण करून पक्षी फळाला जातो, तो हळूहळू ढाळे ढाळे एका फांद्यावरून दुसऱ्या फांद्यावर ढाळे ढाळे
केतुले जे केले त्या मार्गाचे जे बळे निश्चित टाके असं सांगत असताना हळूहळू शब्द हा ज्ञानेश्वरांचा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. 16व्या वर्षी ज्याने ज्ञानेश्वरी सांगितली, 21व्या वर्षी कृतार्थपणाने जगाचा निरोप घेतला, त्याचा हळूवारपण आहे. म्हणजे वेगाच्या दृष्टीने बघितलं तर ते आपलं हळूहळू नाही. पण इथं हळू हा शब्द नाजूकपणा या अर्थात, घाई करायचे नाही. काय आम्ही ना त्या साधारणपणे 3 दिवसात सगळे ज्ञानेश्वरी पारायण करा बाबा. हळूवारपणा त्याच्यासाठी प्रत्येक ओवी, प्रत्येक ओळीचा शब्द त्यांना काहीतरी सांगायचं असतं आणि ते सगळं समजून घेण्याची आमची तयारी पाहिजे. एक एक अक्षर ते समजून घेणं आणि इतर अनेक त्याजवळ असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्या बाबतीमध्ये बोलतात. एरवी अवघी कोटी होईल मुकया बहिऱ्याची, नाही तर मुका बोलतोय आणि बहिरा ऐकतोय असं म्हणतो. ही गोष्ट सांगत असताना ते असं म्हणतात की आहाची बोलाची वाली फेडी, जे बोलाचं जे बाहेरचं जे आवरण ते काढून टाका. मग ब्रह्माची अंगा गडीचे आतमध्ये जो ब्रह्मरस आहे तो ब्रह्मरस सेवन करा. सुखेची सुरवाडी, जे सुखाची माझी सुखरूपच तू आहेस, सुखामध्येच सुखाने विरून जावं अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जायचं आहे. ऐसे हळूवारपणे जे होईल तरीच हे उपयोगा जाईल. आणि असं करत असताना इतर अनेक गोष्टी त्याच्या जवळ असतात आणि त्या अनेक गोष्टींशी त्या गोष्टींचा संबंध फारसा हळूवारपणे म्हणजे इतर सर्व गोष्टींना बाजूला करून बरोबर त्या अर्थापाशी जायचं, त्या भावापाशी जायचं, ते सूक्ष्मता ग्रहण करायची. इतर अनेक गोष्टी काय काय असतात त्या सगळ्यांना टाळायचं. त्या काय असतात तर उत्कृष्ट उच्चार म्हणजे असावे, परंतु तेच करत बसले, त्याच्यानंतर तेच सगळ्यांना दाखवत बसले, तेच पाठांतर म्हणून दाखवत बसले, वाहवा मिळाली. लोक म्हणतात की काय पाठांतर आहे, मग याला अजूनच कौतुक आणि तो पाठांतर करत असतो. मग शब्द तेच आहे, त्या शब्दातला अर्थ नाही देता पाठांतराचं कौतुक करून घेणं हा त्याचा उद्योग होऊन दिसतो. विद्वत्ता त्याचा विलक्षण अर्थ सांगतो असं म्हणून विद्वत्ता प्रकट करणं, त्याच्यातलं मोठेपणा मिळवणं, या सर्व गोष्टी उच्चाराचं तंत्र काय बोल म्हणतो जातो, स्वराचं माधुर्य. अरे त्याच्या आतमध्ये जो ब्रह्मरस आहे त्याच्याशी संबंधित व्हायचंय तर तिथपर्यंत जायचं हे तू लक्षात ठेव. या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत याच्या जास्तीत नादी लागू नकोस, हळूवारपणाच्या. पण या एकाच शब्दाच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर रीतीने सांगितलेलं याचं सेवन कसं करायला पाहिजे. ज्ञानेश्वर तैसा सज्ञानसी हा ठाव कशासारखा, तैसा म्हणजे जैसा वायसी चंद्रून ओळखीचे. कावळा जसं चंद्राचं सौंदर्य जाणू शकत नाही. कावळा आता कुठेतरी बघितलं का आपण 4-5 कावळे चंद्राकडे बघताय काय, पौर्णिमेचा असो काय असो चंद्राकडे कावळे कशाकडे बघतील, काही खाली पडलोय का त्याच्याकडे बघणार. कावळा चंद्राचं सौंदर्य ओळखत नाही, तसं केवळ संसारामध्ये आसक्त होऊन राहिलेले हा ग्रंथ जाणू शकत नाही. थोडं सोडायला पाहिजे. जैसा वायसी चंद्र लोळखीचे तैसा प्राकृतिक ग्रंथ हा लेणीचे, आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे, आणि जो चंद्राची किरण हेच त्या चकोराचं खाद्य आहे. नाही चंद्राचं सौंदर्य त्या मानस सरोवराच्या भाषेत चंद्र प्रकाशित झालेला आहे, त्याच्यामध्ये ते चांदणं पडलेलं आहे, ते हंस आहेत, त्याच्या कल्पना सगळ्या काव्यकल्पना पण सुंदर आहेत की ते मोठी सोडून दुसरं काही मोठ्यांचा चारा फक्त खातात, किंवा हे चकोर ते फक्त चंद्रकिरणांच्या मधलं अमृत विध. काव्यकल्पना इथं उगीच शास्त्र लावून बसायचं नाही, हे काव्य आहे आणि त्या काव्याच्या मधलं सौंदर्य घ्यायला पाहिजे.
पण कावळ्यांना याचं काय कळलं. एक संस्कृत सुभाषित फार छान आहे. कुणीतरी एक मानस सरोवराच्या तिथं जाऊन आलेला असतो आणि तिथे अशा प्रकारचे हंस चकोर वगैरे यांचं तो वर्णन करतो. अहो काय त्या हंस सुंदर, त्यांचं भाग्य किती की त्या मानस सरोवरासारख्या त्या ठिकाणी ते मोत्यांचा चारा खातात. चकोर जे आहेत ते चंद्राचं अमृत पितात. असं एक पक्षी तिकडे जाऊन आलेला इकडं पुण्यातल्या कावळ्याला, पुण्यातल्या मी उगीच म्हटलं, कावळ्याला सांगत असत. मग ते सगळं ऐकून घेतो. खूप केवढं भाग्य म्हणून सांगतो. तर ते कावळ्यांपैकी एक म्हणतो, तिथे त्यांना इथं जसं आम्हाला पिंड मिळतो तसं मिळतो का. बास, पिंड मिळत नाही म्हणजे त्यांचं काही भाग्य नाही. त्याचं लक्ष सगळं पिंडात. कोण मरेल पिंड आपल्याला तेच पाहिजे. तसा प्रकारे केवळ संसारावरती लक्ष ठेवलं तुझं केवळ तरी पिंड येणार आहे. तैसा सज्ञानासी हा ठाव आणि अज्ञानासी आन गाव म्हणून बोलाया विषय पाहो विशेषू नाही परी अनिवार्य मी प्रसंगे ते सज्जनी उपसहावे लागे. मी हे सगळं प्रसंगाने बोललो, हे सगळं कौतुक मी केलं, इतकं मोठं नमन केलं, ते सज्जनाने कृपया सहन करावं. ज्ञानेश्वर महाराज किती नम्र आहे बघा. इतकं सुंदर नमन केलं पण ते मोठं झालं याची जाणीव आहे आणि त्याच्यावरती ते म्हणतात की सज्जनाने कृपा करून ते सहन करा. आता सांगायला काय श्रीरंगे निरोपिलेचे ते बुद्धीही आकळता साकडे, जे बुद्धीला सुद्धा ते समजून घेण्याच्यासाठी म्हणून थोडं कठीण आहे. म्हणून बोली विपाये सापडे, बुद्धीनेच कळून गेलं. शब्दामध्ये कुठं येणार, बुद्धीला सुद्धा कळायला अवघड आहे. ते शब्दामध्ये क्वचितच येणार, नाहीच येऊ शकणार. परी निवृत्ती कृपा दीप उजियडे, निवृत्तीचा कृपेचा दिवा त्याच्या प्रकाशामध्ये बोलेन मी. त्या प्रकाशाच्या मध्ये हे मी सांगू शकेन, ते मी पाहू शकेन. देखेन म्हणजे मी ते पहिल्यांदा पाहिन आणि मी तुम्हाला सांगेन. जे दिठी न पाहिजे ते दिठी विणं देखीचे, जिथं दृष्टीच पोहोचू शकत नाही ते दृष्टीशिवाय पाहिजे. तत्वाकडे दृष्टी देऊन राहा याचा अर्थ चित्त देऊन राहा, चित्तातलं अवधान देऊन राहा. प्रत्यक्ष दृष्टीने तिथं दिसणार नाहीये. जे दिठी विण देखीजे, दिठी ही न पाहिजे ते दिठी विण देखीजे, जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. अतिंद्रिय इंद्रियांच्या पलीकडचं असं ज्ञानाचं बळ, इंद्रियांचं ज्ञानाचं एक बळ असतं. डोळ्यानं कळतं की हे असं असं दृश्य आहे, पण त्या दृश्याच्या पलीकडे अजून एक अदृश्य तत्व आहे, ते डोळ्यांना दिसत नाही. डोळे सुंदर दृश्य दाखवतात, विनोबा म्हणतात ते आमच्यावर उपकारच आहे, पण हे डोळे अपराधी पण आहेत, कारण की दृश्याच्या पलीकडचा द्रष्टा ते दाखवत नाहीत. ते दिठीने देखीचे जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. आणि ती गोष्ट तैसी सद्गुरु कृपा होय. पण म्हणले की ते काय, त्याच्यामध्ये त्याचं वर्णन करताना असं म्हणतात की किमयागाराला देखील ते मिळत नाही, ते शुद्ध सोनं. किमयागाराला सुद्धा मिळत नाही ते शुद्ध सोनं. लोखंडामध्ये मिळेल जर परीस हातामध्ये असेल तर. लोखंडात ते शुद्ध सोनं मिळेल पण परीस हातामध्ये असलं पाहिजे. तसा शब्द नसताना परिसता यावं म्हणून गुरुकृपेचा परीस मला मिळाला आणि तो मला मिळालेला असल्यामुळे तैसी गुरुकृपा होय, सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपण होय, काय करता येणार नाही. हा उत्साह आहे, हा अहंकार नाही. गुरूंच्या प्रेमाने अंतःकरण भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बोलताय काय करता येणार नाही. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे, ते मला अपार मिळालेलं आहे. तेवढे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय तरी भोगवीन इंद्रिया करवी. हो 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 हो.
तेणे कारणे गुरुकृपा असल्यामुळे तेणे कारणे मी बोली अरूपाचे रूप धारे. अरूप करेल अशा प्रकारचे शब्द असतात. अतिंद्रिय परिभोगवीन वस्तुतः हे तत्व त्याचा अनुभव हे इंद्रियांचा प्रांत नव्हे. अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. इंद्रियांच्या कर्मी भोगवीन म्हणजे कसं हो, इंद्रियांनी भोगवीन असं म्हटलेलं. वकिलीमध्ये जर का ज्ञानेश्वर महाराज पडले असते तर सगळ्यांची छुट्टी केली असते. इंद्रियां कर्मी भोगवीन म्हणजे इंद्रियांच्या कर्मातनं जी सत्वशुद्धी होते त्या सत्वशुद्धीच्या मधनं ते मी तुम्हाला बघू. इंद्रियां कर्मी म्हणजे थ्रू द एजन्सी ऑफ बाय नव्हे. इंद्रियां कर्वी भोगवीन असं ते म्हणतात. अतिंद्रिय करी भोगवीन इंद्रिया करवी. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. आता श्री भगवान वाच इथपर्यंत आले. आता श्री भगवान वाच इथपर्यंत आले. तर भगवान वाच म्हणताना भगवान म्हणजे कोण हे पहिल्यांदा सांगतात. एक संस्कृत श्लोक आहे, ऐश्वर्यस्य समग्रस्य. समग्र ऐश्वर्य विश्वात. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य समग्र धर्म. यशशः श्रिया सर्व यश सर्वश्री वैभव. वैराग्यस्य सर्व वैराग्य. आता मोक्षस्य आणि परिपूर्ण मोक्ष म्हणजे ज्ञान. हे साही गुणवर्ग. भग इति इविंगना. इंगना म्हणजे संज्ञा. अशी बघ अशी संज्ञा या सगळ्या गोष्टींना. तेच ज्ञानेश्वर महाराजांनी वेगळ्या पद्धतीने ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसतीचेत. याच्यामध्ये श्लोकामध्ये आणि याच्यामध्ये फरक एवढाच आहे की धर्म हा शब्द त्यांनी न घालता घेतला नाही. म्हणजे अलीकडच्या लोकांना धर्म या शब्दाचा वावडा असतं तसं नाही. धर्म या शब्दाच्या ठिकाणी औदार्य हा शब्द घेतलेला आहे. देवाचा धर्म काय? देणं हा त्याचा धर्म आहे. म्हणून धर्माच्या ठिकाणी औदार्य त्याचा धर्म सांगतायत. काय बरं भगवंताचा धर्म असेल? देणं हा धर्म. ऐका यशश्री औदार्य आणि मोक्ष हा जो मूळ श्लोकामध्ये त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान हा शब्द घातला. मोक्ष म्हटल्यानंतर अनेक कल्पना निर्माण होतात. ज्ञान स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान, त्यातलं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान, हे जे साधकाचे मोक्ष आहे हे सगळं ज्ञान ज्याच्या ठिकाणी एकवटलेलं आहे ते तत्व ज्ञानमय तत्व म्हणजे भगवंत. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा सांगातो. जो निसंग आहे इतर सर्व गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत. भगवंत आहेच आहे, त्या ठिकाणी आहे, त्याच्या अंतःकरणात आहे की नाही. जो सगळ्या ठिकाणच्या विषयांच्या मध्ये सर्व गोष्टींच्या संघामध्ये बद्ध आहे, त्याच्या अंतःकरणात भगवंत आहे की नाही. त्याच्या अंतःकरणात भगवंत आहे, पण त्याची साथ आपल्याला आहे असं त्याला वाटत नाही. जो सगळ्या प्रकारचे संघ सोडून राहिलेला आहे त्याला हे जाणवतं की तो माझ्या बरोबर आहे. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती चालविसे हाती धरून या. त्याचाच आश्रय घेणारा जो आहे त्याला हे कळतं. पण निसंग जो असतो त्याला तो कळतो. इतरांच्या सुद्धा तो जवळ असतो पण त्यांना तो कळत नाही जवळ असतो. निसंगाचा संगाती म्हणजे हा भगवंत. म्हणून तो भगवंत जो निसंगाचा सांगातो तो म्हणजे पार्था दत्त चित्तू होई. आता दत्त चित्तू याचा अर्थ चित्त देणारा हो. चित्त देणारा हो म्हणजे काय हो? याचं कारण काय की चित्त विलीन करणे याच्यासाठी चित्त देऊन टाकणे म्हणजे अवधान देणे असा त्याचा अर्थ आहे. पण अवधान दे असं न म्हणता चित्त दे असं म्हटलेलं आहे. कारण योगच चित्तवृत्ती निरोध हा
आणि चित्त ते कुठे ठेवलं पाहिजे? तदा द्रष्टो स्वरूपे बसताना चित्त स्वरूपावरती ठेवणं, अशा प्रकारचीच गोष्ट सांगायची आहे या 6व्या अध्यायामध्ये. म्हणून एका शब्दात सांगतात चित्त देणारा हो. आणि मग अनाश्रित कर्म फलम कार्यं कर्म करोति स संन्यासीच योगीच न निरग्निर न चाक्रिया. जो कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो, कार्यं कर्म जे करायला हवं असेल योग्य ते कर्म करतो, तोच संन्यासी आणि तोच योगी आहे. त्यालाच संन्यासी म्हणायचं, त्यालाच योगी म्हणायचं. मग 5व्या अध्यायाचा जो प्रवाह आहे संन्यास का योग, या सगळ्या भानगडी सगळ्या संपल्या, सांगून झालेलं आहे. पण ते सगळं आपण कदाचित इतक्या दिवसात मधल्या विसरलो असो असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं, भगवंतांना वाटलं, म्हणून त्यांनी पुन्हा तो एकदा टच करून घेतला त्याविषयी. त्याच्यामुळे अनाश्रिता कर्म थोडक्यात सांगितले, कर्मफळाचा आश्रय न करणे आणि की योग्य कर्म करणे, प्राप्त कर्तव्य कर्म करणे. आणि प्राप्त कर्तव्य कर्म करणे हा कर्मयोग म्हटलं की लगेच प्राप्त कर्तव्य कर्म इज इक्वल टू भाजी आणायला मंडईत जाणे असं माणसाच्या डोळ्यासमोर आहे. मग ते आहे, पण मुख्य काय लक्ष देत पाहिजे की उपासनेच्या कर्माबद्दल बोलत आहे. नेहमी कर्मयोगाचा विचार माणसं करतात, ते उपासनेचा कर्म न डोळ्यासमोर ठेवता ते फक्त व्यावहारिक कर्माचा विचार करतात. ते सगळं कर्मयोगाचा भाग आहे, पण त्याच्यामधली प्रधान गोष्ट बाजूला ठेवून ते बघता येणार नाही. तर योग्य कर्तव्य कर्म याच्यामध्ये उपासनेचं कर्म हे कर्तव्य कर्म आहे हे लक्षात ठेवून करायला पाहिजे, तेच सांगायचंय. आणि संन्यासीचे योगीच, मग त्यालाच योगी म्हणतात, संन्यासी म्हणतात. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिलं की एकाच माणसाला 2 नावाने हाक मारू शकतो की नाही आपण. त्याला लाडकं नाव आहे ते राजू आणि त्याचं नाव भूषण. मग भूषण सुद्धा म्हणू शकतो आणि राजू सुद्धा म्हणू शकतो. म्हणून भूषण म्हणलं तर ओळख होत नाही असं नाहीये, त्याला माहिती आहे आपलं नाव भूषण पण आहे, राजू पण आहे. त्याप्रमाणे एकाच स्थितीला आलेला तो माणूस त्यालाच योगी म्हणतात आणि संन्यासी म्हणतात. ससंन्यासीचे योगीचे, तो संन्यासी आणि योगी हे सांगताना ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत बघा. एकाच पुरुषाला 2 नावाने हाक मारण्यासारखं आहे. 2 रस्ते एकाच ठिकाणी जातात. किंवा त्याच्यापेक्षा सुंदर दृष्टांत दिलेलं जास्ती की एकच पाणी जर 2 भांड्यांमध्ये भरून ठेवलं, हे कळशीमध्ये भरलेलं आहे, हे तांब्यामध्ये भरलेलं आहे. तांब्यातलं पाणी कळशीतलं पाणी. तसं संन्यासी योगी म्हणजे शब्दांचं आवरण वेगळं आहे. कळशी तांब्याचं भांड आहे आणि हे स्टीलचं आहे. समजा 2 वेगवेगळे भांडी आहेत, त्याच्यामध्ये पाणी एकच आहे. त्याच्याप्रमाणे संन्यासी आणि योगी ह्या 2 शब्दांच्या भांड्यामध्ये एकच गोष्ट आहे असं ते सांगतात. कर्म करून फळात आसक्त नसलेला कसा, कर्म करून फळात नाही, मी सगळं उभं केलं, मी सगळं उत्पन्न केलं आणि तरी देखील मी फळात आसक्त नको, फळ माझं नाही. कसा? पृथ्वी जशी वृक्ष निर्माण करते आणि फळात आसक्त नसते तशी. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत. पृथ्वी अनेक वृक्ष निर्माण करते पण असं पाहत नाही की केव्हा एकदा फळं पडतात. हा दृष्टांत लक्षात. फळ हा शब्द घेऊन गेलेला दृष्टांत आहे. फळ हा शब्द आहे. तशा प्रकाराने तू कितीही केलेलं असलं तरी देखील पृथ्वीचा कडे बघ, ज्या पृथ्वीवर आहे त्याच्यावरती पावलं राहू दे तुझी, तिच्याकडे बघ. ती जसं अनेक गोष्टी उत्पन्न करते पण फळाकडे लक्ष देत नाही त्याप्रमाणे. आणि ती फळं जर का तिला प्राप्त झाली, तिच्यात फळं पडली, ती त्याचा अवघड सुद्धा करत नाही. किंवा फळं पडली फेकून गेली पृथ्वीने, फळं काहीच करत नाही, पडू देत. पण केव्हा पडतात अशी आसक्ती नाही. आणि पडली तर वा काय फळं पडली अशा प्रकारची अंतःकरणामध्ये आनंदाचे बुरबुर नाही, शांतपणाने जे काही प्राप्त होईल ते शांतपणाने स्वीकार. मग ओघाने
परंपरेने आलेलं उचित कर्म करतो, त्याच्यामध्ये आवड नाही, बुद्धी फळावर जात नाही, तो संन्यासी आणि तो योगी श्रेष्ठ. आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे, अगोदरच गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळावरती आहे की तेच संन्यासास वाटेल, जे सरिसे पुढे तेच संन्यासाच्या सह अजून मोठं ओझं घेऊन बसवण्याचं काही कारण नाही. पुढे एका ठिकाणी म्हणले, चुकलिया त्यागाचे वेजे, केला सर्व त्यागही होय ओझे. सगळा त्याग केला. गोंदवलेकर महाराज जसे काशीला निघाले होते त्यावेळेला आई म्हणली की अरे घराची व्यवस्था बघायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना बोलून घेतलं आणि सगळ्यांच्या नावाने उदक सोडलं आणि म्हणलं की ज्यांना जे पाहिजे ते घेऊन जा. सगळे 10 मिनिटं सगळ्या लोकांनी घर साफ केलं, कारण की संतांच्या घरातलं काहीतरी आपल्या घरी यायला पाहिजे. त्यांचं काही ज्ञान, त्यांची काही उपासना ही नाही आली तरी चालेल, पण त्यांच्या चपला, त्यांचं पंचा हे सगळं आलं पाहिजे. त्यामुळे ते सगळं लोकांनी घेऊन गेले आणि मग ते आईला म्हणले, आई चला आता तुला काळजी नाही ना. ते म्हणले की तू थोडा तरी प्रपंच झाला असेल असं वाटलं, पण तू जसा संन्यासी होतास तसाच आतमधून पण संन्यासीच. प्रशस्ती पत्रक. पण आता गोंदवलेकर महाराजांनी तसं केलं, पण आम्ही तसं केलं तर आम्हाला 5 मिनिटं काही चैन पडणार नाही की कुणी कुणी काय काय नेलं असेल. केव्हा सर्व त्याग होय ओझे, उभी जाऊन तुझी क्षमताच नाही, तू करू नको. आदमी सेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपण पाचे. कर्माची रेख ओलांडायची नाही, म्हणजे मर्यादा. कर्म करणे ही तुला मर्यादा घालून दिलेली आहे, ते ओलांडून अमर्याद वागू नकोस आणि अमर्याद कर्म पण करू नकोस. कर्माची जेवढी रेखा दिलेली आहे तेवढीच कर, उगीच वाढून गेलेलंच कर्म ते स्वतःलाच वेळ नाही. एका शब्दामध्ये दोन्ही गोष्टी सांगितल्या. कर्म न करणे हे रेखा ओलांडणं आहे, म्हणजे मर्यादा तोडणं आहे, आणि वाटतं तेवढं कर्म करत बसणे ही पण रेखा ओलांडणं आहे. दोन्ही करू नकोस. जेवढं उचित आहे तेवढं ते कर आणि ते करून सोडून दे. त्याच्यावर तुला मोकळा वेळ मिळाला पाहिजे. कशासाठी मोकळा वेळ मिळाला पाहिजे? योग सुख स्वभावता, स्वच्या पाशी जाणे, स्वला भाविता आपण पाचे. स्वतःपाशीच आहे. मग जाता जाता एकंदर सगळा मार्ग सावरलेला शांतपणाने बसायचं, स्ववरती अवधान केंद्रित करायचं. असं करता करता योगाची स्थिती प्राप्त होते. मग तू मंत्राचा वापर कर, कारण की शब्दाशिवाय राहणे तुझे अंतःकरणाला सवय नाही. मग बस आपल्यापाशीच. पण दिवसभरचं कर्म नीट केलं नसेल तर या ठिकाणी इथं लक्ष लागणार नाही. ते सगळ्या गोष्टी ज्या अर्धवट टाकलेल्या आहेत त्या सारख्या मनामध्ये. काय होतं बेटा आवडणार नाही, मी आपलं ध्यान करणार. असं जर एखादी सुगृहिणी, म्हणजे सुगृहिणी असली पाहिजे, ती जर का असं म्हणाली तर मग ती डोळे मिटल्यानंतर पहिल्यांदा भगवंत डोळ्यासमोर येणार नाही, स्व डोळ्यासमोर येणार नाही, पोटा डोळ्यासमोर येईल की हे पडलेलं आहे. कोण आलं तर काय? का? कर्माची रेखा ओलांडली न करून. मग दुसरं एक जण आहे त्याच्यानंतर दिवसभर घुमतोय आपली एक काय ना पॉलिसी हल्ली करतो. म्हणजे नोकरी चालूच आहे, परंतु पुढे काय सांगता येत नाही. नोकरी संपल्यानंतर करणार काय आतापासूनच केलं. म्हणजे सकाळपासून घुमतोय 10:30 वाजता कसं कसं खाल्लं पिल्लं, आता कुठलं बसतोय, झोपले. कारण कर्माची रेखा ओलांडली, मर्यादेबाहेर कर्म केलं. शरीराची मर्यादा काही सुद्धा वेळच नाही, पण कर्माची रेखा न ओलांडता याच्यात दोन्ही अर्थ आहेत की अति कर्म करू नको आणि अजिबात कर्म न करणं हे पण उचित नाहीये. योग्य कर्म पाहिजे तेवढं कर आणि स्वतःला वेळ मिळाला पाहिजे. हे त्याच्यातलं मुख्य. कशासाठी वेळ मिळाला पाहिजे? अरे स्वतःपाशीच जायला वेळ मिळाला आणि स्वतःपाशी जाणं हाच तर योग आहे. तोच सांगायचा आहे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. कुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम
तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम।